ज्यांची 200वी जयंती आपण साजरी करतो आहोत असे महात्मा ज्योतिबा फुले यांनाही नमन करतो। आज या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणेजी, अनिल बोंडेजी, अशोक उईकेजी, संजय कुटेजी, रामकृष्ण वेताळजी, प्रवीण दरेकरजी, रणधीर सावरकरजी, चित्राताई वाघ, तमिळ सेल्वनजी, रवींद्र अनासपुरेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नारायण कुचे, अभिमन्यूजी पवार, सुलभाताई गायकवाड, चरणसिंग ठाकूर, प्राजक्त तनपुरे, सुनीलजी कर्जतकर, बंटी भांगडियाजी, डॉक्टर सुरेश खाडे, प्रकाश भाऊ भारसाकळे, प्रशांत बंबजी, डॉक्टर भागवत कराड, सुहास शिरसाट, धैर्यशील पाटील, उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे सर्व शेतकरी बांधव आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो की आज आपण या ठिकाणी माझ्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला। खरं म्हणजे मी जीवनामध्ये फार कमी सत्कार स्वीकारतो, शक्यतोवर सत्कारांपासून दूर राहतो, पण ज्यावेळी किसान मोर्चाने आम्हाला सत्कार करायचा आहे असं सांगितलं त्यावेळी मला एक संधी दिसली की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद करता येईल, दोन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवता येतील आणि म्हणून मी हा सत्कार स्वीकारला। आणि मी विचारलं कुठे घेणार, म्हणाले आम्हाला मुंबईला घ्यायचं आहे। अरे मी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेताय आणि मुंबईला घेताय, तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठल्या तरी विभागात घेऊया। पण आमचे अध्यक्ष आणि संजय कुटेजी यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण हा सत्कार मुंबईमध्येच करायचा आहे। मी त्यांना हो म्हटलं आणि आज हा सत्कार आपण केला। मी अतिशय विनम्रपणे हा सत्कार माझ्या वतीनं, ज्यांनी मला या संपूर्ण कार्यात मदत केली ते माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आपला हा सत्कार मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे मी अतिशय मनापासून आभार मानतो। खरं तर पहिल्यांदाच असं घडलं असेल की कर्जमाफीचा निर्णय कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला। मागच्या निवडणुकीमध्ये जर काही करायचं असलं तर आपल्या जाहीरनाम्यात ना प्लास्टिक मध्ये काचेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आपण दिलं होतं ना कुठे। आणि मुळात अजितदादा माझ्यावर पण फाईल आहे, अजितदादाची फाईल भाजपकडे होती, अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपण अशा प्रकारचं यश आपल्याला मिळालं। त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल, त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, भाजप सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे त्यांनी भारतीय खांद्यावर जनता हात पार्टी टाकला आणि महायुतीला तरी लोक म्हणते हा मेला, महाराष्ट्राच्या त्याच्या जनतेने खांद्यावर आपण भरभरून टाकला दिलं तरी लोक म्हणते ते आणि काय न सापासारखे लोक आहे, हे विषारी अशा नाग आहे प्रकारचं साप mandate, भाजप म्हणजे। अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळाला। भाजप सोबत केवळ राजकीय विचार केला असता तो दुश्मनी कर चुके हैं, तर समोर आता कुठली निवडणूक उरलेली नाही। पाठवू शकता आमच्याकडे। त्यामुळे आता पुन्हा 2029 ला लोकांसमोर जायचं आहे। आमची आहे 1 जुलैला या महाराष्ट्रात जानेवारीत आपण कर्जमाफी रेल्वेचं चाक करू धावू देणार नाही। अशा प्रकारचा माणसं राजकीय दिसणार नाही विचार रेल्वेवर, आपल्याला करता आला असता, पण रेल्वे धावणार नाही हे पण आपल्या करता आम्ही त्याचं टेक्निक कर्जमाफी असेल, आहे। शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील, पूरी महाराष्ट्र रेल हा कुठलाही निर्णय काय राजकारणाशी कंत्राटी संबंधित नाही। कामगार जास्त आहे, राजकारण आपल्या जागी कायम आहे, ते कामगार आपण कमी आहे। करतो, ते हाच करावंही मोठा लागेल।
200 पण शेतकऱ्याचं हित कायम बघत कामगार आहे असताना आणि 450 कुठल्या कंत्राटी गोष्टीमध्ये आहे. शेतकऱ्यांना आणि स्वरूप कधी जर फॅक्टरीचं कुठला पाहिलं तर निर्णय कायम हिताचा कामाचं असेल आहे. याचा म्हणजे काय विचार होतंय करून तो निर्णय का घेतला पाहिजे. कंत्राटी कामगार केव्हा आणि म्हणून ठेवता अनेक येतं? लोकांना असं वाटत का होतं जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सरकार कंत्राट पद्धती म्हणजे 2 महिने चालणार आहे, निर्णय करणार 3 नाही, महिने लगातार नाही आहे. आपण आंदोलन नियमित करू, काम नाही आपलं आहे. दुकान चालू तर तिथं राहील, नियमित कामाला जर कंत्राटी नेमत आपल्याला असेल तर प्रसिद्धी ते मिळत कायद्याचं राहील. उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतचे परंतु काही विषय त्यांना हे आहे. माहिती नव्हतं काही महिलांना पीएफ वगैरे की ग्रॅज्युटी महायुतीचं वगैरे सरकार भेटलेलं आहे. नाही आहे. तोही हे विषय तुझं शेतकऱ्यांच्या कायद्यानं द्यायलाच देवाभाऊचं पाहिजे. सरकार आहे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता 15 एकंदरीत मुद्दे आहे. त्याच्यावर आता 7 दिवस वाट पाहू, नाहीतर मग आंदोलनाच्या भूमिका घेऊ. आता कसं आहे, तो ठेका आरोग्यमंत्री किंवा सचिवानं काम दाखवलं असेल, त्यांना ठेका जर एकत्रित काढला तर पहिले कसं सिव्हिल सर्जनला औषध घेताचे अधिकार होते ना उपसंचालक. आता ह्या सगळ्या औषधी घेताचे अधिकार ठेवले मंत्रालयात. म्हणजे पुऱ्या राज्यातले हजारो कोटीचं औषध आता मंत्रालय खरेदी करते. लावला गेम बरोबर. आता कमिशन खा आणि इकडे औषध महाग करा. ये सगळी गेम बाजी. ना खाने दूंगा ना खाऊंगा, सबसे ज़्यादा खाने वाला अगर कोई है देश के अंदर तो बीजेपी है. सबसे ज़्यादा, सगळ्यात जास्त खाणारे हे वरबडून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते, आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतोय, बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिलं काढा. तुम्ही सांगा, MRGSचे पैसे अजून भेटले नाही मजुराले. 3 महिने झाले MRGSवाल्याचे. संजय गांधीचं लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याच्या भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही त्याला साले हो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं मारावं रे? मारली नाही पाहिजे. आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू त्यांच्या कानपटी. बरीच माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. एक कुठली तरी नगरची बँक आहे आणि एक कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेमानीनं वागतं असं मला वाटतं. का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. फडणवीस साहेब नेहमी बोलायचे का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं. नेमकं यावर्षी दुष्काळ पडला आणि भावही कमी भेटला. तुम्हाला माहीत आहे, हमी भावात खरेदी झाल्या नाही, झाल्या त्या फार लेट झाल्या. आणि त्याच्यामुळं दुष्काळ असणारा जो या 3-4 वर्षातला मोठा दुष्काळ आपण यावर्षी पाहिला. आणि दुष्काळाचंच वर्ष जर फडणवीस साहेब घेत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे. त्यासाठी लढावं लागेल. आंदोलन करू, शेतकरी येऊ नाही येऊ, आम्हाला करावं लागते. मत मारा नका मारू, आम्ही शेतकरी म्हणून. आणि आज आता आम्ही निवेदन दिलेलं HR इथं मुद्दामून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे. पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि आमच्या लेखी निवेदनाला 8 दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं. भारताचा काय जगाचा इतिहास आहे. कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे. ते अधोरेखित आहे. मला माहीत आहे, जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात. त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार 50, 60, 70 हजार राहतं. यांचे कॅबिन, यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतात, पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतात. त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं. गुलामीसारखं ते पूर्वीची गुलामी थोडी बदल झाला, पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे. आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. ताकदीनं मोडून. कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या.